श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 6. श्रीपादांच्या जन्माची कथा, नरसावधानींचा वृत्तांत. दुसऱ्या दिवशी जप ध्यान आटोपून बसलो तेव्हा तिरुमलदास सांगू लागले, अहो, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंश अवतार वृक्षांच्या पारंब्यासारखे आहेत. पारंब्या जमिनीकडून पुन्हा वृक्षासारख्या वाढत असल्या तरी त्यांचा आधारभूत तो वटवृक्षच. श्रीपाद हे देवदानवादी समस्त प्राण्यांचे आधार व आश्रयस्थान आहे. सर्व शक्ती त्यांच्यापासून निर्माण होतात व शेवटी त्यांच्यात लीन होतात. पर्वत शिखरावर पोहोचल्यावर व्यक्तीला सर्व रस्ते एकसारखेच वाटतात. त्याप्रमाणे सर्व संप्रदाय दत्ततत्वात समाविष्ट होतात. सर्व प्राण्यांचे तेज दत्तच आहे. मी पिठिकापूरला असताना तेथे एक योगी आले. ते सांगत होते की प्रत्येक माणसाला व देवमूर्तीला एक तेजोवलय असते व त्यात रंगही असतो. कुकुटेश्वराच्या जवळ असलेल्या स्वयंभू दत्ताच्या मूर्तीचे तेजोवलय किती व्याप्त आहे व त्याचा रंग कोणता आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. त्याला स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाभोवती विद्युल्लतेसारखी धवल कांती पसरली होती व दिगंतापर्यंत निळा रंग त्याला दिसला. ती मूर्ती त्याच्याशी बोलू लागली, बेटा, दुसऱ्याचे सूक्ष्म शरीर किती व्याप्त आहे हे बघण्याच्या या मूर्ख प्रयत्नात तू तुझा काळ व्यर्थ का घालवतोस? प्रथम तू तुझा विचार कर. काही काळातच तू मरणार आहेस, तेव्हा सद्गतीस जाण्याचा विचार कर. सर्व सत्याचे सर्व तत्वांचे मूळ असलेला दत्त मीच. या कलियुगात पादकया क्षेत्रात सिद्ध पुरुषांनी योगी भक्तांनी प्रेमाने आवाहन केल्यामुळेच मी येथे अवतार घेतला आहे. स्वामींच्या उपदेशामुळे त्या योगाच्या पूर्ववासना नष्ट झाल्या. सूक्ष्म शरीराभोवतीचे तेजोवलय पाहण्याची शक्ती श्रीपाद श्रीवल्लभात विलीन झाली. श्रीपादांच्या प्रत्यक्ष दर्शनाने तो धन्य झाला. श्रीपादांच्या मस्तकाभोवती असलेल्या तेजोवलयावरून ते अत्यंत निर्मळ व योग अवतारी आहेत असे त्याला जाणवले. तसेच निळ्या रंगावरून ते अत्यंत प्रेमळ व करुणापूर्ण अवतार आहेत हेही त्या योग्याने सांगितले. तो योगी गेल्यानंतर त्या ब्राह्मण सभेत चातुर्वर्ण व्यवस्था कशी सुरू झाली, सूक्ष्म शरीराभोवती असलेल्या तेजोवलयाच्या रंगभेदामुळे की जन्मसिद्ध कुलगोत्रामुळे, तसेच कुठल्या वर्णाच्या लोकांचे पुराणोक्त उपनयन करावे. उपनयन म्हणजे भ्रूमध्यातील तिसऱ्या डोळ्यासंबंधीचे की दुसरेच काही विशेष असते. मेघार्जन म्हणजे काय, अशा चर्चा होत होत्या. पण सर्व पंडितांचा एकमुखी निर्णय होत नव्हता. सत्य ऋषीश्वर म्हणून ओळखले जाणारे मल्लादी बापन्ना अवधानी ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. ते सूर्य व अग्निदेवतेचे उपासक होते. पिठिकापूर येथे झालेल्या यज्ञाचे और्ध्वयू म्हणून त्यांना निमंत्रित केले होते. यज्ञ समाप्तीनंतर मुसळधार पाऊस पडत, त्यामुळे सारे गावकरी खुश झाले होते. त्यांना वाटले की मल्लादी बापनांनी आपल्या गावात स्थायिक व्हावे. श्री वत्सवाई नरसिंह वर्मा हे गावातील प्रतिष्ठित नागरिक. त्यांच्या करवी गावकऱ्यांनी बापनांना विनंती केली, पण बापनांनी ती विनंती मान्य केली नाही. बापन्ना फार निस्पृह होते. ते फक्त यज्ञाची संभावना घेत. त्यातील द्रव्यशुद्धी नसेल तर ते स्वीकारत नसत. इतक्यात निरोप आला की वर्मांची गायत्री नावाची शुभ लक्षणी गरीब गाय हरवली आहे. बापनाचार्य ज्योतिष जाणत असल्यामुळे वर्मांनी त्यांना लगेच प्रश्न विचारला,
प्रश्नकुंडली मांडून बापनाचार्य सांगू लागले, गाय श्यामलंबापूर म्हणजे सामलकोठा येथे खानसाहेब नावाच्या कसायाजवळ आहे. ताबडतोब आणायला गेला नाहीत तर ती कापली जाईल. वर्माने लगेच एका माणसाला श्यामलंबापूरला पाठवताना बापनांना अट घातली. अटीचा स्वीकार न केल्यास बापनांना गोहत्या पातक लागेल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गायत्री गाय सापडली तर वर्मा त्यांना दानात शेती व निवास योग्य घर देतील. ते दान बापनांनी स्वीकारावे. बापनाचार्य धर्मसंकटात पडले. दान स्वीकारले नाही तर गोहत्येचे पातक पडेल. त्यापेक्षा पंडितांना दिलेला उपहार स्वीकारणे बरे असा विचार करून त्यांनी अट मान्य केली. गायत्री गाय तर वाचलीच, पण पिठिकापूरचे भाग्य उजळले. श्री बापन्ना अवधानी शेतीचे मालक झाले. राहायला उत्तम घर मिळाले. त्यांना व्यंकावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी होती. सुमतीच्या जन्मपत्रिकेत राजलक्षण असल्यामुळे ती चालताना महाराणीसारखी डौलत चालत असे, म्हणून तिला सर्वच जण सुमती महाराणी म्हणायचे. श्री बापन्ना अवधानींची कीर्ती व प्रतिष्ठा सर्व दूर पसरली. गोदावरी प्रदेशात ऐनविल्ली नावाच्या गावी अप्पल लक्ष्मी नरसिंह राजशर्मा नावाचा मुलगा राहत असे. त्याचे आडनाव घंडीकोटा, त्याचे गोत्र भारद्वाज होते. आपस्तंभ सूत्र असून तो वेलनाटी वैदिक शाखेचा होता. त्याच्या घरी कालाग्नी शमन दत्तमूर्ती होती. पूजेच्या वेळी ती मूर्ती स्पष्टपणे राजशर्मांशी बोलत असे व आदेश देत असे. अप्पलराज शर्मांचे आई वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. एकदा पूजेच्या वेळी कालाग्नी शमन दत्तमूर्तीने राजशर्मांना वेदविद्या प्राप्तीसाठी पिठिकापूरला जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजशर्मा हरिदस गोत्र व आपस्तंभ सूत्र असलेल्या वेलनाटी वैदिक शाखेचे मल्लादी बापन्ना अवधानींकडे वेदविद्या शिकण्याकरता आले. दत्ताच्या आज्ञेनुसार विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था करून बापनांनी त्यांना आपल्याच घरी ठेवून घेतले. श्री बापनाचार्य शनी प्रदोषाच्या वेळी शिव आराधना करीत असत. घरच्या स्त्रिया पण त्यावेळी शिवव्रत आचरीत. पूर्वी नंद यशोदेने देखील हे व्रत केले होते, त्यामुळे त्यांना साक्षात श्रीकृष्णाला लहानाचे मोठे करण्याचे भाग्य लाभले. श्री बापनाचार्यांबरोबर श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी असे मातब्बर लोक शिव आराधनेत भाग घेत असत. श्री कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून उच्चारली गेलेली वाणी सुमती अप्पलराज विवाह. एकदा शनी प्रदोष शिव आराधनेनंतर श्री कुकुटेश्वर शिवलिंग विद्युत कांतीने झळकू लागले व गंभीर वाणी ऐकू आली. बेटा बापनाचार्य, निसंदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणी अप्पलराजू शर्माला देऊन त्यांचा विवाह करून दे. त्यामुळे लोककल्याण सिद्धी लाभेल हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. या निर्णयाला ओलांडण्याचा अधिकार या चराचर सृष्टीत कुणालाही नाही. ही वाणी तिथे उपस्थित असलेल्या व्यंकटप्पया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा वगैरे सगळ्यांनाच स्पष्ट ऐकू आली. सर्वजण आश्चर्यचकित झाले. शिवाज्ञेप्रमाणे हालचाली सुरू झाल्या. ऐनविल्ली गावातल्या राजशर्माच्या बांधवांना निरोप पाठवले. राजशर्मा व सुमती राणींचा विवाह ठरला. विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मांना राहायला स्वतःचे घर सुद्धा नव्हते. ही बाब सर्वांच्याच लक्षात आली. श्री व्यंकटप्पया श्रेष्ठींनी सुचवलं की माझ्याजवळ पुष्कळ घरे आहेत, त्यातले एक घर मी राजशर्मांना देईन. पण राजशर्मा दान स्वीकारायला तयार नव्हते. त्यावर श्रेष्ठींनी एक तोडगा काढला. श्रेष्ठी राजशर्मांच्या बांधवांशी बोलले. राजशर्माच्या वडिलोपार्जित घराची किंमत विचारली. त्या घराची किंमत 1 वराह होती. श्रेष्ठींचे घर 12 वराहांचे होते. राजशर्मा म्हणाले, वरचे पैसे माझ्याजवळ नाहीत. तेव्हा श्रेष्ठी म्हणाले, दान घेणे तुम्हाला आवडत नाही, तेव्हा या घराची किंमत
मी एक वराहच ठेवली आहे, तेव्हा आता हे घर तुम्ही विकत घ्या. श्रेष्ठींचे सांगणे धर्मसंमत आहे असा निर्णय सर्वांनी दिला. वैभव संपन्न वातावरणात मंगल वाद्यांच्या निनादात वेदमंत्र घोषात सुमती महाराणी व श्री अप्पललक्ष्मी नरसिंह राजशर्मा यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करण्यासाठी तसेच आध्यात्मिक व भौतिक प्रगती जीवांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व्हायचा होता. श्री दत्त प्रभू कालदेवतेचे व कर्मदेवतेचे शासक आहेत. त्यांच्या शासनानुसार राजशर्मांना 2 मुले झाली. अज्ञान अंधकाराचे प्रतीक म्हणून पहिला मुलगा आंधळा निपजला, तर प्राकृतिक व अप्राकृतिक प्रगतीचे प्रतीक म्हणून दुसरा पुत्र लंगडा होता. दोन्ही मुले अशी असल्यामुळे सुमती व अप्पलराजू फार दुःखी होते. एकदा ऐनविल्लीच्या विघ्नेश्वराचा प्रसाद घेऊन राजशर्मांचे बंधू पिठिकापूरला आले. तो प्रसाद सुमती व अप्पलराजूंनी भक्षण केला. त्या दिवशी रात्री स्वप्नात सुमतीला ऐरावताचे दर्शन झाले. नंतर तिला शंख, चक्र, गदा, कमळ, त्रिशूळ, विविध देवता, ऋषी, सिद्धयोगी यांचे दर्शन स्वप्नात होऊ लागले. डोळे बंद करताच अत्यंत तेजस्वी असे तपोमग्न समाधिस्थ योगी मुनी दिसत असत. सुमती महाराणीने हे येणारे सारे अनुभव आपल्या वडिलांना सांगितले. तेव्हा बापनार्य म्हणाले, ही सर्व शुभ लक्षणे महापुरुष जन्माला येण्याची सूचना आहे. सुमती महाराणींचे मामा म्हणाले, विष्णूच्या दशावतारांची त्यांच्या जन्म नक्षत्रांशी जो संबंध आहे तो लक्षात घेतल्यानंतर व तू जी लक्षणे सांगत आहेस त्यावरून सध्याची जी ग्रहस्थिती आहे ती पाहून मला तर असं वाटतं की तुझ्या पोटी श्री दत्तप्रभू जन्माला येतील की काय. दत्तप्रभूंची नित्य वैभव विभूती. सुमती महाराणीने वडिलांशी व मामांशी जे बोलणे झाले ते आपल्या पतीला सांगितले. राजशर्मा म्हणाले, पूजेच्या वेळी कालाग्निशमन दत्तप्रभूंना विचारतो. कालाग्निशमन दत्ताची पूजा करत असताना दुसऱ्याने ती पाहायची नसते. पूजेनंतर दत्त मानव रूपात येऊन बोलत व नंतर मूर्तीत अंतर्धान होत. हा रोजचाच परिपाठ होता. राजशर्मा स्वतःविषयी दत्ताला काहीच विचारत नसत. त्या दिवशी पूजेच्या वेळी दत्त प्रसन्न वाटत होते. पूजेनंतर दत्त मानवी रूपाने दत्त मूर्तीतून एक रूप बाहेर येऊन ध्यानस्थ बसले. नंतर पुन्हा दत्ताने खुणेने ये म्हणताच ते रूप दत्त मूर्तीत विलीन झाले. हे पाहून राजशर्मा आश्चर्यचकित झाले. तेव्हा श्री दत्तप्रभू राजशर्मांना म्हणाले, तू आत्ता पाहिलेले हे रूप पुढील शतकात येणारा एक अंश अवतार आहे. माझ्यात लीन झालेले जीवन मुक्तपण मी बोलवताच येतात व जा म्हणतात जातात. माझी लीला विभूती फक्त या भूतमात्रापुरतीच परिमित नाही, तर संपूर्ण ब्रह्मांड माझ्या हातातील चेंडूसारखे आहे. मी सहजपणे ते फेकले तर कोट्यान कोटी योजने तू दूर जाऊन पडतील. मी जीवन मरणाच्या अतीत आहे असे म्हणत दत्तानी राजशर्मांच्या भ्रूमध्यामध्ये बोट टेकवले. लगेचच राजशर्मांना पूर्वजन्माचे स्मरण होऊन सर्व काही आठवू लागले. मागच्या युगात ते विष्णू दत्त म्हणून जन्मले होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला होते. श्री दत्त म्हणाले, त्यावेळी मी तुम्हाला दत्तात्रेय रूपात दर्शन दिले होते व तुमची इच्छा व्यक्त करायला सांगितली होती. तेव्हा तुम्ही तुमची इच्छा यथास्थितपणे व्यक्त करू शकला नाहीत. तुमच्या घरच्या श्राद्धदिनी तुम्ही निमंत्रण केले असता सूर्य अग्नीसोबत मीही श्राद्धाचे जेवण केले व तुमच्या पितरांना शाश्वत ब्रह्मलोकाला पाठवले. मी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करू इच्छितो. गेल्या 100 वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने या पृथ्वीवर
मी योग्यांना, महापुरुषांना दर्शन देत आहे. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठिकापुरामध्ये सावित्रू काठक चयन यज्ञ केला होता. तेव्हा ते होम भस्म पर्वतासारखे जमा झाले होते. तेव्हा तो पर्वतखंड हनुमंत स्वर्ग, मृत्यूलोक व पाताळात घेऊन जात असताना मर्त्यलोकात, हिमालय वगैरे प्रदेशात त्यावरील भस्म शिंपडले गेले. परंतु त्या पर्वताचा छोटा तुकडा गंधर्वनगर म्हणजे गाणगापूर येथे पडला. गंधर्वनगर हे भीमा अमरजेचे पवित्र संगम क्षेत्र आहे. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मीन लग्नात नृसिंह सरस्वती रूपाने अवतरेन. तेथे अनेक लीला दाखवून श्रीशैल्य येथील कर्दळी वनात 300 वर्षे तपोसमाधीत राहून स्वामी समर्थ नावाने प्रज्ञापूरला प्रकट होईन. शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा शरीर त्याग करेन. दत्तप्रभूंचे हे बोल राज शर्मानी पत्नीला सांगितले. सत्य ऋषीश्वर बापनार्य तिथेच होते. ते म्हणाले, बेटा राजशर्मा, पूर्वयुगात श्री दत्तप्रभू सूर्य व अग्नी यांना भोजन दिलेला तू पुण्य आत्मा आहेस. या जन्मात पण कुठल्याही रूपात ब्राह्मणाचे जेवण झाले नसले तरी दत्तांनी जेवण मागितले तर निसंकोचपणे त्यांना जेवण दे. बेटा सुमती, तू ही गोष्ट लक्षात ठेव. दत्तप्रभूंच्या लीला अपूर्व व अचिंत्य आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ आविर्भाव. पितृपक्ष अमावस्येला म्हणजे महालय अमावस्येला राजशर्मा पितृश्राद्धाच्या व्यवस्थेत व्यस्त होते. इतक्यात घराच्या प्रवेशद्वारातून ओम भवतीम भिक्षाम देही असे शब्द कानावर आले. दारात उभ्या असलेल्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा दिली. अवधूतांनी सुमतीला तिची मनोवांछा विचारली. तेव्हा त्या म्हणाल्या, अहो, आपण अवधूत आहात. तुमची वाणी सिद्ध आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे लवकरच अवतरण होणार आहे असे वडीलधारी मंडळी सांगतात. श्री दत्तप्रभू सध्या कोणत्या रूपात आहेत? गेल्या 100 वर्षांपासून श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने संचार करत आहेत असे समजले. मला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पाहावेसे वाटते. हे ऐकून अवधूत दाही दिशा दणाणून टाकणारे हास्य करू लागले. सुमती महाराणीच्या भोवतालचे दृश्य नाहीसे झाले. समोर 16 वर्षांचा सुंदर युवक यती रूपात प्रकट झाला व म्हणाला, माते, मीच श्रीपाद श्रीवल्लभ, मीच दत्त. अवधूत रूपात असताना श्रीवल्लभांचे रूप तुला पाहायचे होते म्हणून या रूपात तुला दर्शन देत आहे. आता तू तुझी मनोकामना सांग. तू मला अन्न दिले त्याची परतफेड म्हणून तुला काही द्यावेसे वाटते. काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफळ भोगतात तर काही संकल्पपूर्वक पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवतात. कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्मा म्हणतात. त्याचे वेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते. तुम्ही दंपतीने विशेष अकर्म केले आहे, त्यामुळे लोकहितार्थ असे काहीतरी फळ द्यावेच लागेल. तेव्हा निसंकोचपणे तुझी इच्छा प्रकट कर, ती इच्छा पूर्ण होईल. दत्त दर्शनानंतर सुमती महाराणींचा संकल्प. त्या दिव्यमंगल मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर सुमती महाराणीने त्यांचे पादवंदन केले. श्रीपाद सुमतीला उठवत म्हणाले, माते, आईने मुलाच्या पायी नतमस्तक होणे योग्य नाही, त्यामुळे मुलाचे आयुष्य कमी होते. तेव्हा सुमती महाराणी म्हणाल्या, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, माते म्हणून हाक मारली म्हणजे मी आई व तू मुलगा हे स्वीकारलेस. तुझी सिद्धवाणी असल्यामुळे ती खरीच ठरणार. तू आमचा पुत्र होऊन जन्माला ये. श्रीपादांनी तथास्तु म्हटले. नंतर ते म्हणाले, माते, मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने तुझ्या गर्भातून जन्म घेणार आहे. मातेने मुलाचे चरणवंदन केल्यास त्याचे आयुष्य कमी होते. हे धर्मकर्म सूत्र आहे. मी त्याच्या विरुद्ध आचरण करत नाही. त्यामुळे 16 वर्षांपर्यंत तुम्ही असे म्हणालात 16 वर्षांपर्यंत तुम्ही जसे म्हणाल
तसे मी वागेन. प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वदाचरेत असे सुभाषित आहे ना. 16 वर्षानंतर पुत्राला मित्राप्रमाणे वागवावे. तेव्हा मला कुठल्याही अटी घालू नका. लग्न करण्याचा आग्रह धरू नका. यती होऊन यथेच्छ विहार करण्याची अनुमती दिली पाहिजे. माझ्या इच्छेविरुद्ध वागलात तर मी घरी राहणार नाही. असे बोलून ते निघून गेले. सुमती महाराणी सुन्न झाल्या. त्यांनी हा सारा वृत्तांत आपल्या पतीला सांगितला. अप्पलराज शर्मा म्हणाले, सुमती, चिंता करू नकोस. श्री दत्त आपल्या घरी भिक्षुक रूपाने येतील याची कल्पना तुला तुझ्या वडिलांनी दिलीच होती. श्री दत्त करुणा सागर आहेत. ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने जन्माला येऊ दे, मग विचार कर. पितृपक्षाच्या दिवशी अप्पलराजूच्या घरी अवधूत भिक्षेस आले. ब्राह्मण भोजनाआधी अवधूतांना भिक्षा दिली ही वार्ता गावात लगेच पसरली व त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. बापांना अवधानींना सर्व सविस्तर हकीकत कळल्यानंतर ते म्हणाले, सुमतीने अवधूतांना साष्टांग प्रणिपात करणे योग्यच होते. त्यात तिचा काहीच दोष नाही. मुलाला साष्टांग वंदन केल्यास आयुष्य क्षीण होते हे खरे, पण अवधूताला केलेले वंदन चुकीचे नाही. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अप्पलराजूच्या घरी अवतरणार ही वार्ता ऐकून श्री पिठिकापूरच्या ब्राह्मणांना थोडा हेवा वाटला. नरसावधानी नावाच्या ब्राह्मणाला तर जास्तच वाटला. पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी गावात ब्राह्मण मिळणे कठीण, कारण प्रत्येकाच्याच घरी श्राद्ध. बापनाचार्य म्हणाले, अप्पलराजूंकडे तशी काही अडचण येणार नाही. आणि खरे तसेच झाले. अप्पलराजू कालाग्नी शमन दत्ताचे ध्यान करीत बसले होते. इतक्यात 3 अतिथी आले व पितृकार्य निर्विघ्न पार पडले. बेटा शंकर भट्टा, एकदा वैश्यांकडे एक सभा भरली. त्यात ब्राह्मण पंडितही निमंत्रित होते. त्या निमंत्रितात बंगाल देशातून आलेला आशुतोष नावाचा पंडितही होता. तो नवद्वीपातून नुकताच सभेसाठी आलेला होता. सभेतील चर्चेचा विषय होता, वैश्यांना वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे की नाही. त्यावेळी श्री बापनाचार्य म्हणाले, नियम निष्ठेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समान आहेत. त्यामुळे या तिन्ही वर्णांना वेदोक्त उपनयन धर्मविहित आहे. क्षुद्र जर नियम निष्ठेने आचरण करीत असतील तर त्यांचेही उपनयन करता येईल असे सांगितले आहे. ज्ञानसिद्धी मिळवण्यास जाती, वर्ण, कुल, लिंग, वय अशी कुठलीच आडकाठी नसते. सिद्ध पुरुषात वैश्य मुनीही आहेत. लाभाद नावाचे वैश्य महर्षी दत्त अनुग्रहामुळे सिद्ध योगी झाले. लाभाद महर्षींची कृपा असली तर माणसाच्या प्रत्येक कार्याला यश मिळते असे सांगितले आहे. हा निर्णय ऐकून नरसावधानींना मोठी चीड आली. ते वाद घालण्यात मोठे पटाईत होते. त्यांची बंगलामुखी देवीची उपासना होती. ते त्या देवतेची रोज अर्चना करत. वादाला जायच्या आधी मुख प्रक्षालन करून बगलामुखीचे मंत्र म्हणत असत. त्यामुळे त्यांना वादात जिंकणे असाध्य व्हायचे. श्री बापनाचार्य अनेक कोटी गायत्री मंत्रांचा जप केलेले पुण्यात्मा होते. त्या दोघांच्या मध्ये आता कडाक्याचा वाद होणार असा रंग दिसू लागला. यावेळेस पर्यंत श्रीपादांचा जन्म झालेला होता. ते लहानपणापासून आजोबांच्या जवळच जास्त राहायचे. या सभेत आजोबांबरोबर तेही आले होते. त्या लहान बालकाला कुणी अडवलेही नाही. पण त्या दिवशी नरसावधानींना श्रीपादांचे सभेत येणे मुळीच आवडले नाही. महापंडितांच्या सभेत या बालकाचे काय काम असे त्यांना वाटले. त्यामुळे वाद सुरू होण्यापूर्वी त्यांनी मुखप्रक्षालन करून बगलामुखीचा मंत्रजाप करीत असतानाच श्रीपादांना विचारले, तू का आलास? तेव्हा श्रीपाद त्यांना म्हणाले, आजोबा, तू बोलावलंस म्हणून आलो. जा म्हणत असशील तर जातो. मी स्वेच्छाजीवी बालक आहे. तेव्हा नरसावधानींनी रागाने ओरडून श्रीपादांना जायला सांगितले. श्री अप्पलराज शर्मा मुलाला घेऊन घरी परतले. इकडे वाद घालण्याकरता
नरसावधानींच्या तोंडून शब्द उमटेना. कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी गळ्यातून आवाज निघेना. हे सर्व पाहून आशुतोषला हसू आले व बापनाचार्यांचा निर्णय सर्वसंमत ठरला. त्यानंतर आशुतोष जवळच्या नाडी ग्रंथाविषयी चर्चा सुरू झाली. नाडी ग्रंथात सांद्र सिंधू वेदांत सांगून त्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म सूचित केला होता. श्रीपाद गणेश चतुर्थीच्या उषःकाली सिंह लग्नात चित्रा नक्षत्रावर तुला राशीत जन्मले असेही त्यात होते. श्रीपादांबद्दल आणखीन काही गोष्टी सांगितल्या होत्या. ते श्री दत्त अवतार आहेत. त्यांच्या चरणांवर सर्व शुभ लक्षणे असल्यामुळे त्यांचे श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव सार्थ ठरेल. त्यांची जन्मकुंडली कुणाला देऊ नये. ती योग्य वेळी त्रिपूर देशातील अक्षय कुमार नावाच्या जैन वंशाकडून श्री पिठिकापुरमला पोहोचेल. हे सर्व विधी लिखिताप्रमाणे होणार. हे सर्व ऐकून आशुतोष श्रीपादांच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी गेला. श्रीपाद म्हणाले, आज चित्रा नक्षत्र आहे. माझ्या जन्म नक्षत्राच्या दिवशी जे माझी आराधना करतील त्यांच्यावर मी संतुष्ट होतो. निर्मळ भक्तीने इथे आलास, तुला काय हवे ते सांग. तेव्हा आशुतोष म्हणाला, प्रभू, नरसावधानी बगलामुखीचे उपासक आहेत हे कळले. त्यांच्यात वास करणाऱ्या बगलामुखीचे दर्शन व्हावे असे वाटत होते, पण माझी निराशा झाली. तेव्हा श्रीपाद म्हणाले, अरे, त्याची आराध्य देवता बगलामुखी म्हणजे मीच. मला जेव्हा त्यांनी रागाने जायला सांगितले तेव्हा त्यांच्यातील ती देवता सूक्ष्म रूपाने माझ्यात विलीन झाली. माझ्यात सर्व देवी देवता समाविष्ट आहेत. आता तू या बगलामुखीचे दर्शन घे. आशुतोषला श्रीपादांमध्ये बगला अंबिकेचे दर्शन झाले. त्याला खूप आनंद झाला. तो श्रीपादांच्या आदेशानुसार पेंचलकोना अरण्यातील कण्व महर्षींच्या तपोभूमीला जायला निघाला. निघताना श्रीपाद त्याला म्हणाले, मी पुन्हा महाराष्ट्रात कण्व मुनींच्या वाजसनीय शाखेत अवतरेन. त्या अवतारात मी तुझ्यावर अनुग्रह करीन. त्यावेळी तू माझा पट्टशिष्य होशील व माझ्या अद्भुत लीला प्रत्यक्ष अनुभवशील. आता तू निघ. श्रीपाद जन्मसमयी दिसलेले अद्भुत दृश्य हे सर्व सविस्तरपणे सांगणाऱ्या तिरुमलदासांना मी म्हणालो, तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या त्यांच्या बाललीलेचे वर्णन करून मला धन्य करा. तेव्हा तिरुमलदास म्हणाले, अरे भट्ट, बोलती बंद झाल्यामुळे सभेत नरसावधानी यांची जी काही फजिती झाली त्याचा राग त्यांनी बापनाचार्यांवर काढला. त्यांना अपमानित करायचे म्हणून ते लोकांना सांगू लागले की बापनाचार्यांनी तांत्रिक प्रयोग करून आपली मंत्रशक्ती हरण केली. बगलामुखीचा अनुग्रह नाहीसा करण्यास ते कारणीभूत आहेत. तसेच मासे खाणाऱ्या बंगाली ब्राह्मणाला बापन्नांनी भोजन दिले हा अनाचार आहे वगैरे. नाडी ग्रंथातील श्रीपाद वल्लभांची माहिती तर त्यांना फारच सलू लागली. मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार होऊ शकत नाही. श्रीपाद दत्तप्रभूंचा अवतार वगैरे काही नाही. श्रीपादांचे लहान असताना प्रणवोच्चार करणे, पाळण्यात असताना संस्कृत भाषेत प्रज्ञायुक्त चर्चा करणे या गोष्टी म्हणजे कुठल्या तरी वेदपंडिताचा आत्मा श्रीपादांच्या बालशरीराच्या आश्रयाने हे सर्व करीत असेल असा प्रचार करणे सुरू केले. श्रीपाद श्रीवल्लभ मातृगर्भातून ज्योती स्वरूपात अवतरले. जन्म होताच सुमती महाराणी बेशुद्ध झाल्या. बाळणपणाच्या खोलीतून मंगलवाद्ये ऐकू येत होती. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योती स्वरूपात प्रकट झाले. पवित्र वेदमंत्र बाहेर ऐकू येत होते. काही वेळानंतर निशब्द शांतता पसरली. या घटनेने बापनाचार्यांची स्थिती गोचर अशी झाली. आणखीन एक आश्चर्य म्हणजे श्रीपाद जन्मल्यापासून 18 दिवसापर्यंत बाळाला जेथे झोपवले तेथे 3 फण्यांचा नाग बाळावर फणी उभारून राहत असे. श्रीपादांची बाललीला. श्रीपाद दिवसामासी वाढत होते. ते काही महिन्यांचे असतानाच चालत चालत जाऊन चित्र विचित्र लीला करीत. ते लहानपणापासूनच आजोबांबरोबर पंडित महासभेत
जात असत. शास्त्र चर्चा देखील करीत. कुणीतरी मोठा पंडित या बालकात प्रवेश करून असे चाळे करीत असेल, त्यावर काही दैवी उपाय न करता बापनाचार्य व राजशर्मा दत्त अवतार म्हणून कौतुक करतात, हे चुकीचे आहे, अशी पिठिकापुरमच्या काही लोकांची भावना होती. पिठिकापूर पादगया क्षेत्र असल्यामुळे पितृदेवतांचे क्षेत्र होते. काही तांत्रिक लोक तंत्रमंत्रांनी अशा पितरांना बोलवायला लावत. त्यामुळे अशा प्रकारच्या कल्पनांना तेथे अधिक बळ मिळू लागले. मी मल्ल्याद्रीपूरहून आलो होतो. जुनी ओळख असल्यामुळे बापनांच्या घरचे व राजशर्मांच्या घरचे कपडे मीच धुत असे. नरसावधानींचा धोबी वृद्धत्वामुळे मरण पावला. त्यांचा एकुलता एक मुलगा वायसपूर म्हणजे काकीनाडा येथे राहत असे. त्यामुळे नरसावधानींचे कपडे मलाच धुवावे लागत. बापनाचार्यांच्या घराशी संबंध झाल्यामुळे माझ्यात सदिच्छा जागृत झाली व माझ्यात आध्यात्मिक प्रगती झाली. त्यामुळे नरसावधानींचे कपडे धुवायला मला आवडत नसे. इतकेच नव्हे तर रस्त्यात जरी नरसावधानी दिसले तरी मला मळमळून यायचे व जेवण जायचे नाही. म्हणून मी माझ्या मुलाला रविदासला त्यांचे कपडे धुवायला सांगितले. सात्विक कुटुंबाचे कपडे धुताना मला त्रास होत नसे. तिरुमाल दासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. रविदास हा माझ्या पहिल्या बायकोचा मोठा मुलगा. नरसावधानींचे कपडे मी न धुता मुलाला धुवायला सांगतो हे नरसावधानीला कळले. त्यांनी त्याचे कपडे मीच धुवावे असे सांगितले. मोठ्यांची आज्ञाशिरोधार्थ श्रीपादांचे नामस्मरण करीत मी त्यांचे कपडे धुतले. रविदासाने ते पोहोचते केले. तेव्हा एक आश्चर्यकारक घटना घडली. मी धुतलेले कपडे नरसावधानीने घालताच त्यांना चटके बसू लागले. विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या. मी कुठली तरी क्षुद्र विद्या वापरून कपड्यात काहीतरी टाकले, या दुष्टपणाबद्दल मला शिक्षा व्हावी असा आरोप मला बोलावून माझ्यावर केला व न्यायाधीशाकडे घेऊन गेले. न्यायाधीशांनी निर्दोष म्हणून माझी सुटका केली. बेटा शंकर भट्टा, श्रीपादांच्या लीला अशा अचिंत्य आहेत. न्यायाधीशांकडून मी घरी परत आलो तर समोर श्रीपाद 16 वर्षांच्या यतिवेशात उभे. श्रीपाद जन्मल्यापासून भक्तांना यथेच दर्शन देत असत. त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हणालो, यतिवर, आपण उच्च कुलोत्पन्न ब्राह्मण, आपण रजकांच्या वस्तीत येणं योग्य नाही. त्यावर श्रीपाद म्हणाले, अरे नरसावधानी, कोण समजतोस? धोब्याच्या गाठोड्याप्रमाणे पापाचे गाठोडे डोक्यावर घेऊन फिरणारा धोबीच आहे. रजक कुलात जन्मून ब्रह्मज्ञानासाठी तळमळणारा उत्तम ब्राह्मण तूच. त्यामुळे माझे येथे येणे योग्यच आहे. मी श्रीपादांच्या चरणावर मस्तक ठेवून ओक्साबोक्सी रडू लागलो. श्रीपादांनी अमृत दृष्टीने व आपल्या दिव्य हस्ताने मला उठवले. नंतर त्यांनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवताच मला माझ्या गत जन्मांचे स्मरण झाले. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली. श्रीपाद हळूहळू अदृश्य झाले. नरसावधानी आपल्या घरी खूप माठाची भाजी लावत आहेत. ती फार रुचकर असते, पण तो सगळ्यांनाच देत नसे. त्याच्या बदल्यात ज्यांच्याकडून काही मिळण्याची खात्री असेल त्यांच्याच घरी ते ती भाजी पाठवत असत. एकदा श्रीपादांनी त्यांच्या आईला माठाची भाजी करायला सांगितली व ती पण नरसावधानींकडूनच आणूनच करायची असं सांगितलं. आजोबा म्हणाले, बेटा श्रीपाद, तू स्वतः त्यांच्याकडे जाऊन भाजी मागून आण. मी तुला कडेवर उचलून त्यांच्याकडे घेऊन जातो. पण त्यांनी जर भाजी दिली नाही तर पुन्हा त्या गोष्टीचा हट्ट करायचा नाही. श्रीपादांनी मान डोलवत होकार दिला. बापनाचार्य श्रीपादांना कडेवर घेऊन नरसावधानींकडे निघाले. रस्त्यात आजोबांचा नातवाला हितोपदेश सुरू होता. मोठ्या लोकांचा मान ठेवावा, त्यांचा आदर करावा, लहानांनी त्यांचा आशीर्वाद घ्यावा वगैरे. श्रीपाद त्यावर मान डोलावित होते.
नरसावधानी बाहेरच्या ओट्यावर बसले होते. क्षौर कर्मासाठी नावी आला होता. नरसावधानींचे आपल्या शेंडीवर फार मोठे प्रेम होते. त्यांची शेंडी खूप लांब होती. श्रीपादांनी नरसावधानींना नमस्कार केला. ते चकितच झाले. तितक्यात श्रीपादांची नजर त्यांच्या शेंडीवर गेली आणि अचानक त्यांची शेंडी गळून खाली पडली. ते पाहून सर्वच भांबावले. श्रीपाद आजोबांना म्हणाले, आजोबा, नरसन्ना आजोबांची शेंडी आपोआप पडली. त्यांना केवढे दुःख झाले असेल, आणि त्यात जर मी त्यांना आत्ताच माठाची भाजी मागितली तर त्यांना जास्तच वाईट वाटेल. त्याचे दुःख कशाला वाढवायचे? चला आपण घरी जाऊया. त्यानंतर श्रीपादांनी पुन्हा कधीच माठाची भाजी मागितली नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळेच हे सर्व घडले हे नरसावधानींना जाणवले. ते ध्यानात बसले असता त्यांच्यासारखीच एक आकृती त्यांच्यातून बाहेर पडली. तू कोण? कुठे निघालास? नरसावधानींनी विचारलं. ती आकृती सांगू लागली, मी तुझ्यातील पुण्यरूप छाया शरीर आहे. तू वेद पठण केलेस, स्वयंभू दत्ताची आराधना केलीस, पण साक्षात श्री दत्तच श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरले असता त्यांचा तू अपमान केलास. तुझे तुझ्या शेंडीवर व माठ भाजीवर जे प्रेम आहे, त्या प्रेमाच्या लक्षांश प्रेम जरी श्रीपादांवर केले असतेस तर तुझा जन्म सार्थकी लागला असता. मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष. पण तू मोहपाशात बांधलेला आहेस. तू थोड्याच दिवसात दरिद्री होशील. त्याचेच निवारण करण्यासाठी श्रीपादांनी तुला शाकदान मागितले होते. त्यांच्या पुढच्या अवतारात तू दरिद्री ब्राह्मण म्हणून जन्म घेशील. तेव्हाही तू तुझ्या घरी भाजीपाला लावशील. योग्य वेळी मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन, तेव्हा श्रीपाद तुझ्या घरी येऊन प्रेमाने भाजी खातील व तुला ऐश्वर्य देतील. आता मात्र मी तुझ्यापासून निघून जात आहे. श्रीपादांनी तुला नमस्कार केला नव्हता तर तुझ्यातल्या पुण्यरूपाला त्यांनी त्यांच्यात विलीन व्हायची आज्ञा दिली होती. आता तुझ्यात फक्त पाप पुरुष उरला आहे. तेव्हापासून नरसावधानींचे जीवन मोठे दयनीय झाले. त्यांची शक्ती गेल्यामुळे त्यांचे कुणी ऐकेना. त्यात गावात महामारीची साथ पसरली. लोक मरू लागले. वैद्य म्हणाले, हे सर्व जलदोषामुळे आहे. महामारीपासून रक्षा करावी म्हणून काही लोक बापनारियांकडे गेले. साथ आटोक्यात आणण्याची प्रार्थना करू लागले. बापनाचार्यांनी अंतरदृष्टीने जाणले की वातावरणातील दूषित हवेमुळे साथ पसरली आहे. वैद्यांना ते पटेना. काही लोक ग्रामदेवतेची बळी वगैरे देऊन पूजा करू लागले. तांत्रिकांचे म्हणणे असे की बळी दिल्यामुळे त्या जीवातील प्राणशक्ती मंत्रोच्चारामुळे बळी देणाऱ्याला वश होते. बापनाचार्यांचे म्हणणे असे की प्राणशक्तीची वृद्धी योग प्रक्रियेने व सात्विक आराधनेने पण होऊ शकते. सात्विक पद्धतीमुळे ग्रामदेवता प्रसन्न होईल. पण लोक ऐकायला तयार नव्हते. काही जणांचा श्रीपादांच्या दिव्य लीलेवर विश्वास असल्यामुळे ते श्रीपादांकडे गेले. या संकटातून वाचवण्याची प्रार्थना करू लागले. श्रीपादांनी ग्रामदेवतेस बळी न मागण्याची आज्ञा दिली व श्रीपादांच्या आदेशानुसार ग्रामदेवता समुद्र स्नानास निघून गेली. नंतर श्रीपाद म्हणाले, बळी न देता फक्त दुधाची खीर समर्पित केल्याने देखील ग्रामदेवतांचे कालिकारू शांत होईल. ही दवंडी व्यंकटय्या चांभारानेच जशीच्या तशी पिटावी असं सांगितले. लोक व्यंकटय्याकडे गेले. तो मरणासन्न स्थितीत होता. श्रीपादांची आज्ञा ऐकताच क्षणभर तो बेशुद्ध पडला व दुसऱ्याच क्षणी स्वस्थ होऊन त्याने ती दवंडी पिटवली. ही सर्व वार्ता साऱ्या गावात पसरली. इकडे पाणी भरलेले पात्र समोर ठेवून बापनाचार्य विष जंतू संहाराचे मंत्र म्हणू लागले. वायुमंडलातून विषजंतू टपटप पाण्यात पडू लागले. अशा प्रकारे वातावरणातला दूषितपणा जाऊन पिठिकापूर गाव महामारीच्या तडाख्यातून वाचले.
श्रीपादांचा वाढदिवस गणेश चतुर्थीला असल्यामुळे राज शर्मा पत्नीसह बापनार्यांकडे गेले. बापनार्य श्रीपादांचे पादपद्म निरखण्याचा प्रयत्न करत होते. शुभ लक्षणे दिसल्यासारखी वाटत, पण लगेच त्यांचे पाय विजेसारखे लखलखू लागत. त्यामुळे शुभ लक्षणे स्पष्ट दिसली नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटे तांदूळ कुटल्यानंतर उडालेल्या कोंड्यात बापनाचार्यांना दिव्य पादमुद्रा दिसला. तेव्हा ते मुलीला म्हणाले, बेटा इकडे यावरून कोण गेले? तेव्हा सुमती म्हणाली, दुसरे कोण, तुमचा लाडका नातू. पण त्या पादमुद्रा 16 वर्षांच्या युवकाच्या वाटत होत्या. आजोबा नातवाला मांडीवर घेऊन त्याचे श्रीचरण निरखू लागले. आता ते चमकत नव्हते. सर्व शुभ लक्षणे स्पष्ट दिसत होती. ती दत्ता अवताराची सूचक होती. त्यांनी श्रीपादांच्या दिव्य चरणांचा मुका घेतला. हा बालक दत्तप्रभूच आहे अशी त्यांची खात्री पटली व त्यांच्या मुखातून अगदी सहजपणे काही पदे बाहेर पडली. त्यात व्याकरण दोष किंवा छंद दोष नव्हता. आजोबांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आपल्या इवल्याशा हाताने पुसत श्रीपाद म्हणाले, आजोबा तुम्ही श्रीशैल्य क्षेत्रामध्ये मल्लिकार्जुन शिवलिंगात सूर्यमंडलांतर्गत शक्तीचा शक्तिपात केलात. त्याच वेळी गोकर्णात, महाबळेश्वरात व पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्तात ती शक्ती एकवटली. मी गोकर्ण क्षेत्राला अधिक शक्तिवंत करू इच्छितो. जीवाची अनिष्ट स्पंदने महाबळेश्वरात विलीन करून शुभ स्पंदने शरणागत भक्तापर्यंत पोहोचवणे हा माझा संकल्प आहे. तसेच दर्शनानेच मुक्ती देणारे श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन लिंगही अधिक शक्ती संपन्न करायचे आहे. तुम्ही सत्य ऋषीश्वर आहात. आईला सांगितल्याप्रमाणे मी 16 वर्षापर्यंतच घरी राहणार. नंतर संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या मुमुक्षांवर मला अनुग्रह करायचा असल्यामुळे मला घर सोडणे भाग आहे. मी चिरंजीव असावे असे तुम्हाला वाटते, तेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणेच सर्व खरे ठरेल. नृसिंह सरस्वती म्हणून अवतरल्यानंतर श्रीशैल्य कर्दळीवनात 300 वर्षे तप करून प्रज्ञापूरला स्वामी समर्थ म्हणून राहिल्यानंतर मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होणार. बापनाचार्यांना हे सर्व अद्भुत व आश्चर्यकारक वाटले. श्रीपादांचा पहिला वाढदिवस आजोबांकडे थाटात संपन्न झाला. पिठिकापुरात त्या दिवशी एक विचित्र घटना घडली. नरसावधानी पुजारी व काही लोक पहाटे दत्ताच्या देवळात दर्शनासाठी गेले असता तिथे स्वयंभू दत्ताची मूर्तीच नव्हती. देवळातील मूर्ती गायब झाली ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. नरसावधानींचा द्वेष करणारा एक तांत्रिक म्हणू लागला की ही मूर्ती नरसावधानींनीच गायब केली. ते शूद्र विद्येची उपासना करतात. बापनाचार्यांना विचारले तर ते म्हणाले, खरे काय ते आपोआपच कळेल. सध्या मी न बोलणेच बरे. योग्य वेळ आली की सांगेन. मूर्ती शोधण्यासाठी लोक नरसावधानींचे घर खोदू लागले. तेथे मनुष्याची कवटी वगैरे शूद्र विद्येच्या वस्तू सापडल्या. मूर्तींच्या बाबतीत निर्दोष असला तरी तो शूद्र विद्येचा उपासक आहे हे सर्वांना समजले. नरसावधानींची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली. त्यांच्याकडे एक दूध आटलेली गाय होती. तिला नरसावधानी बैलासारखे शेती कामासाठी वापरत. तिला ते पोटभर चारा देखील खायला देत नसत. एकदा एका तांत्रिकाने त्या गायीवर शूद्र शक्ती टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती गाय अचानक खुंटी तोडून शिंग रोखून घरच्या लोकांवर तुटून पडली. तशीच परसदारी पेरलेली भाजी तुडवू लागली. ती कुणालाच आवरत नव्हती. त्या दिवशी नेमके नरसावधानींच्या आईचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची जेवणे झाली होती. घरच्यांची जेवणे व्हायची होती. गायीने ते सर्व अन्न खाऊन टाकले. इकडे श्रीपाद वडिलांपाशी व आजोबांपाशी हट्ट करत होते, मला नरसन्ना आजोबांकडे घेऊन चला. श्रीपादांना घेऊन राजशर्मा नरसावधानींकडे आले. तेव्हा नरसावधानींची गाय बाहेर आली. श्रीपाद वडिलांच्या कडेवरून खाली उतरले.
तेव्हा त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर प्राण सोडले. या घटनेचा गावातले लोक विचित्र अर्थ काढू लागले. कुणी म्हणाले, श्राद्धाच्या जेवणात विष असेल, ब्राह्मण भाग्यवान होते म्हणून वाचले, गाय मात्र अन्न खाऊन मेली, नरसावधानींनी गोहत्या केली. ते ऐकून नरसावधानींना खूप वाईट वाटले. श्रीपादांना प्रदक्षिणा घालून गायीने प्राण सोडले हे पाहून मात्र नरसावधानींची खात्री पटली की श्रीपादांमध्ये काही दैवी अंश आहे. राजशर्मा आयुर्वेद जाणत असल्यामुळे ते नरसावधानींवर उपचार करीत. त्यावेळी श्रीपाद पण त्यांच्यासोबत जात असे. पण औषधाला गुण आला नाही. काही दिवसातच नरसावधानी वारले. सदहेतूने उपचार करूनही गुण आला नाही. जन्म मरण दैवाधीन हेच खरे. पण पुन्हा गावात वदंता पसरल्या. काही जण म्हणू लागले, नरसावधानींवरच्या द्वेषामुळेच राजशर्मांनी योग्य उपचार केले नसतील. श्रीपाद श्रीवल्लभ दत्त अवतार वगैरे नाहीत. तेही रोज नरसावधानींकडे जायचे, मग ते वारले कसे? तेव्हा श्रीपाद हा साधा बालकच आहे. झालं. कुणी म्हणत तांत्रिकाच्या प्रयोगाने ते मेले, तर काही म्हणू लागले ते गोहत्येच्या पातकानेच मेले. या पातकामुळे घरच्यांनाही धोका आहे. तेव्हा गोहत्या पापशमनार्थ मोठे होम हवन शांती करावी लागेल. पण त्यासाठी नरसावधानींची सर्व इस्टेट विकावी लागेल. नरसावधानींच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. राजशर्मा श्रीपाद बापनाचार्य त्यांच्या कुटुंबियांशी विचार विनिमय करत होते. तेव्हा नरसावधानींची पत्नी श्रीपादांचा हात धरून म्हणाली, बेटा, बोटभर हळदी कुंकवासाठी कितीही दूर हळदी कुंकवाचा सोहळा असला तरी मी जात असे. तू दत्तप्रभू असशील तर नरसन्ना आजोबांना वाचवणे तुला शक्य नाही का? असे म्हणून ती विलाप करू लागली. कोमल हृदयी श्रीपादांनी आपल्या दिव्य हातांनी तिचे डोळे पुसले. अंत्ययात्रा सुरू झाली. राजशर्मा, श्रीपाद, बापनाचार्यही बरोबर होते. दहन संस्कारासाठी सारे स्मशानात आले. नरसावधानींचा मोठा मुलगा चितेला अग्नी देत होता. इतक्यात श्रीपादांच्या नयनातून 2 अश्रू उघळले. गंभीर स्वरात श्रीपाद म्हणाले, अरे, मेलेल्या बापाला अग्नी देणारा मुलगा पाहिला, पण जिवंत बापाला अग्नी देणारा मुलगा पाहिलेला नव्हता. सारे दिग्मूढ होऊन बघू लागले. श्रीपादांनी नरसावधानींच्या भ्रूमध्यावर अंगठा दाबला व पुन्हा आपल्या भ्रूमध्यात टेकवला. आणि काय आश्चर्य, नरसावधानींच्या शरीरात चैतन्य खेळू लागले. अंत्ययात्रा आता शोभायात्रेत बदलली. सर्व लोक आनंदाने परतले. श्रीपादांनी भ्रूमध्यामध्ये स्पर्श केल्यामुळे नरसावधानींना भूत भविष्याचे ज्ञान येऊ लागले. नरसावधानींच्या घरातील आटलेली गाय ही त्यांची आई व बैल वडील होते. त्या दोघांनी त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या म्हातारपणी नीट न वागवल्यामुळे त्यांना असा जन्म मिळाला होता. मरणावस्थेतील गायीने श्रीपादांना तिचे दूध स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा श्रीपादांनी तिला अभय दिले. पुढल्या जन्मी तुझे वांसपण फिटेल. तू पुन्हा जन्म घेशील, तेव्हा तुझे दुग्धप्राशन करील. त्यांच्यावर तांत्रिक प्रयोग करणारा मांत्रिक काही दिवसात मरणार होता. तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होऊन श्रीचरणांच्या अनुग्रहामुळे मुक्त होणार होता. स्वतः नरसावधानी पण पुढच्या जन्मी दरिद्री ब्राह्मण म्हणून जन्मणार. तेव्हा संन्यासी वेशातील श्रीचरण त्यांच्या घरी येतील. अंगणातील भाजी खाऊन तेथील झुडुपे नष्ट करतील. तेव्हा खाली मोहराचा हंडा सापडेल व आपण ऐश्वर्यवंत होऊ. हे सगळे भविष्य त्यांना स्पष्ट दिसले. अशा श्रीचरण लीला अतुलनीय आहेत. श्रीपादांनी नरसावधानी व त्यांच्या पत्नीला जो हितोपदेश व नंतर जो अनुग्रह केला त्याबद्दल आपण उद्या बोलू. आज आपण श्रीपादांचे नामस्मरण करीत काही वेळ भजनात घालूया. त्यांचे जेथे नामसंकीर्तन होते
तेथे ते सूक्ष्म रूपात संचार करत असतात. हे अक्षर सत्य आहे. तिरुमल दासांसारख्या सद्भक्तांचा सत्संग लाभल्यामुळे मी आनंद विभोर झालो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 6 संपूर्ण.